तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण चाललेलो आहे आता मोहिमेला. आता बलिवाडीचे पुढे प्रज्वलन त्याचे पप्पा आहेत आणि माळी दादा ते पण येत आहेत आपल्यासोबत. माळी दादा आता तुम्हाला माहिती नसेल, पण ते आहेत आमच्या प्रतिष्ठानमधलेच घरकरी आहेत. आता येतच आहे मागून, तुम्हाला दाखवतो. केंदूरमध्ये पोचल्यावर नाही ते कॅन्सल करते सारखं प्रत्येक ब्लॉग मध्ये मंडळी आम्ही चाललो आता मोहिमेला. चला आमच्या सोबत. चला. जागो रे देखो रे दुनिया ये देखो रे अंदर की बाहर की दुनिया ये देखो रे. मामा मित्रांनो, हा यश साकोरे, रील स्टार यश साकोरे. कोणते रील बनवते रे? बनतेच नाही अजून तर नाही माहिती, पण वाटतंय आम्हाला रील स्टार चालते. झाकून जाईन मग. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारकरी सुरेश माळी हे आपले दादा आहेत, मोठे कंपनीत आहेत, आमचे मार्गदर्शक आहे. आमचे मार्गदर्शक. सगळं काही त्यांच्यामुळं ही मोहीम खास आम्हाला. तुम्हाला आता ब्लॉग मध्ये दिसेलच खरं रूप दादांचं किती मनमोजी. तात्पुरते ठेवायचे तुम्हाला मित्रांनो, आम्ही आता थोडं वर बसलेलो आहे. हे लाईव्ह सेव्ह कर बर का. टोपी दिसते का रे? अरे काय वातावरण आहे, काय ते डोंगर. डोंगर कुठे रे? डोंगर कुठे रे? डोंगर लांब तो बघा. डोंगर दिसते. सांग चला. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे रायरेश्वरला. आपण वरतीच बसलोय कारण की जीवनात खेडे नाही गेले तर काय केलं तुम्ही. थेट मोर मार्गे रायरेश्वर किल्ल्यावर. लई गारडणार आहे लई. तो पैसा म्हणून दारा फक्त बजाचं चर्किंग मी घातले. बजा दिला रे. हलगी वाजा दादा, हलगी वाजी वजोरात. हलगी वाजा दादा, हलगी वाजी वजोरात. आजी वजोरात. टोपी पार दिसते तर रग घेतलाय आम्ही वर आणि हे बाहेर बघू शकतो. मला तर उभं व्हायला लागले. चमकतोय नुसता पायासारखा. लोक व्हिडिओ काढते रे. तू काय म्हणले गाड्या ती? वर लय भारी वाटते.
ले गार तर वाजते. लागून पार टायर झालाय. बॅग बॅगा काढू बॅगात नाही ना आपण डबेच खाऊ कारण चपात्या टाकून द्यायला लागतील रे आणलेलं जेवण टाकून द्यावं लागेल नाही डबेच खाऊ आपण. हॉटेलचं जेवण बसलो ना अरे प्रज्वल शेठ आयो लय गोरा दिसतोय पाहिजे. मित्रांनो आम्ही थांबलोय ते हॉटेल पुरंदर आहे, ग्रँड पुरंदर. तिकडे बघा माझ्यासारखंच ग्रँड. प्रज्वल शेठ काय म्हणायचं तुम्हाला? या ना जीव तुम्ही आज गोरे का दिसताय लाइटिंग मुळे? लय भूक लागली बाबा हो बस ना शेठ बस शेठ. जेवण झालंय मी जाऊन निघ. जेवण झालंय आता आमचं फक्त. एक बॉटल बस झाली मला. मित्रांनो हा व्लॉग लय मोठा होणार आहे. आवडे दिसतं का त्याच्या पण? हा आता दिसायला लागला बरोबर. लाईट लावली ना म्हणून. चला आता आपण मित्रांनो त्या पिकअपमध्ये वर बसतोय टपाव. काका येऊ का जोडीला? दादा आहे रे तू हा माळी दादा माळी दादा माळी दादा नाही. डापणे खाली रस्ता खालून रस्ता आहे खालून. सरळ नाही. पाहिजे झाले कसं रायरेश्वराच्या इथं पोचलेलो आहे मित्रांनो आपण. साखर शुभाच होणार, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पठ्ठा, परी नाही धीरच सोडणार, साखर शुभाच होणार, बनवारी मेरी जुबानी सुनो, सीता जी मिले न श्री राम के बिना, अरे सीता जी मिले न श्री राम के बिना, शंकर महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, भीतीनं आम्हा तुझी मुली, गडगडणाऱ्या नभा, अस्मानीच्या सुखानीला, जवान देती जीवा. काय पाहिजे अजून? स्वर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर इकडे या.
बाहर से लगती तड़वी तड़वी, अंदर से मीठी पुड़िया रे। रेले पे रेला है, हर दिन ही मेला है, नीम नमक कच्ची कैरी सी गुड़ पारे सी। नुसतं सह्याद्रीत भटकंती करताना नुसता पाण्याचा शोध घेतोय आम्ही आणि जिथं भेटेल तिथं. एवढं भारी आहे ना नैसर्गिक डायरेक्ट फ्रीज मधल्यापेक्षा थंड. काय कोणाला विराट कोहलीला भारतातलं पाणी पित नव्हतं, मग त्याला इटली का कडून तरी पाणी येतं, तेच पाणी पित होतो. हा काय म्हणजे असंच येते पाणी म्हणजे तुझं वय किती बाळा? किती ते वय त्याच्यामुळे असं तो तरुण दिसतो एवढा. केला. विराट कोहली मग आपण रोज हे पाणी पाण्याचा पिलं पण फरक पडतो बाळाला. ब्लॅक वॉटर पण. रानातला मेवा सेकंड. हा मित्रांनो नवीन मित्र आहे आपला जयेश सुकरे. हा अनिकेत सुकरे. याला हकलून दिलं यांच्या गावातून. जुने इतिहास म्हणजे तसंच केलंय. तुम्हाला जुन्या इतिहासात तसंच लिहिलंय. आम्ही आमच्या मर्जीने गेलो होतो. नाही 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 हाकलूनच दिलं आम्हाला. भेटू नंतर झोपणार आहे आपण. मित्रांनो जेवण केलं एवढे भारी झोप येते ना. आता मी झोपणार आहे. भेटू नंतर. बाकीचे पुढे गेलेत का मग काहीच खबर नाही आम्हाला. पाहिजे मी जयेश आणि आम्ही आमच्यासोबत झोपतोय आता. चला भेटू नंतर. गावात तर ठोकायचंय ना उतरून. मित्रांनो हे जावळीचं खोरं आहे पूर्ण. इकडून आलोय मित्रांनो आम्ही. असं बघू शकता तुम्ही. काय धारकरी एवढा वेळ लागतोय. आम्ही पण झोपून आलतो. हा या लेट. आम्हाला वाटलं वर जाऊन शिव्या खातोय तुमच्या, पण तुम्हीच लेट आले. आम्ही पण मस्त झोप काढली. औदुंबर शेठ काय म्हणता, पाय बी बरे आहेत ना? हा काल सारखं होत नाही ना, छातीत वगैरे दुख ना. इकडं बघ गोरा दिसतोय र. मित्रांनो तिकडं तळ आहे तुम्ही बघू शकता. आता पुढं जात नाही कारण की आईने आपल्याला सांगितलं की कोपऱ्यावर जायचं नाही, कारण की प्रत्येक किल्ल्याजवळ गेल्यावर मी कोपऱ्यावरच जाऊन बसतो. त्याच्यामुळे आईने खूप बोललेली आहे मला. हे नाही लेमन गोळ्या त्या मिक्स केल्यात. मी तरी म्हटलं होतं अरे तिथं पाणी भेटत होतं का एवढं गार पाणी, एवढं मिनरल डायरेक्ट असं फिल्टरचं वाटत होतं. तुम्ही वर किती वाजता आले मला ते सांग. आम्ही टाइम किती वाजता आलोय रे आपण? तरी किती वेळ झाला सर? अर्धा पाऊण तास. काय म्हणायचंय दादा, कशी वाटली मोहीम? म्हणजे चालूच आहे अजून. खूप सुंदर, अतिशय अद्भुत अनुभव. पहिलीच मोहीम, पण असं म्हणजे की त्या मावळ्याने किती दिवस छान जगले असतील, पण ते त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होते. म्हणजे आम्ही तरी स्वेटर बुटन ते घालून येतो. त्यांच्याकडे या सुविधा नसताना त्यांनी कसे दिवस काढले असतील आणि या यवनांना कसा मुकाबला केला असेल तर त्या मावळ्यांनाच ठाऊक. त्याच्यामुळं प्रत्येकाने मोहीम केली पाहिजे. माझं हे पहिलं वर्ष आहे. दरवर्षी येणार आहे आणि आम्ही आता ठरवले. दादांचं पण पहिलं वर्ष या आहे. खरंच मोहिमेला या नाद लय 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 नाद वाटत आहे. व्ह्यू दाखव जरा त्यांना. हे घरी बसून नाही खाणार यांना. तुम्ही या डायरेक्ट. पहिला टप्पा 30 किलोमीटरचा होता. आता शेवटचे 3 किलोमीटर राहिलेले आहे. जोर या गावात आमचा आता मुक्काम आहे. बसणार आहे 1 तास भरातच जोर गावात. आणि तुम्ही वाट बघू शकता मित्रांनो. हे घरी बसून तुम्हाला कधी कानात नाही. मोहिमेला आलं तरच हे सुख भेटणार आहे. मला एवढी
मित्रांनो मोहिमेला एवढी मजा आहे ना, तुम्ही फक्त एकदा या पुढल्या वर्षी तुम्हाला मानायची सुद्धा गरज नाही लागणार या म्हणून एवढी मजा आहे मोहिमेला. भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला दराया, बालपणी गेलासी तू सूर्याला दराया. अरे हादरली धरती थरथरले आसमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान, एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. जय श्रीराम 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 जय श्रीराम.